राज्यसभेसाठी ठाकरेंची मोठी खेळी. पवारांना वगळून थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा. राज्यसभेच्या एका जागेवरून महायुद्ध. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला महायुतीचा वर्चस्व दिसत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याला निमित्त आहे आगामी राज्यसभा निवडणुकीचं. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला रणसंग्राम होणार आहे. मात्र मवियाच्या वाट्याला येणारी राज्यसभेची एकमेव जागा कोणाला द्यायची यावरून ठिणगी पडली. त्यात काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं शरद पवारांना वगळून राज्यसभेसाठी कशी फिल्डिंग लावली आहे पाहूया. शरद पवारांना बाजूला सारत राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी दोन्ही पक्षात गुप्त चर्चा. ठाकरे सेनेकडून थेट काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधील एका गटाचा विरोध आहे. विधान परिषद आणि राज्यसभेवरून ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये गिव्ह अँड टेकची रणनीती आहे. एक जागा तुम्ही घ्या, एक आम्हाला द्या असा करार दोन्ही पक्षात होण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवारांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं सांगतानाच महाविकास आघाडीत मोठा पक्ष असल्यानं शिवसेनेचा पहिला हक्क असल्याचं सूचक विधान राऊतांनी केलं. तर राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनंही दावा ठोकलाय. माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क हा शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे. यात वेगळं काय आहे? अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आमचे 4 जण हे या तिन्ही पक्षाचे तेव्हाच्या महाविकास आघाडीचे संसदेमध्ये राज्यसभेमध्ये आमचे गेले होते. मात्र यावेळेस संख्याबळ सांगतंय की एकच खासदार हा राज्यसभेमध्ये आमचा जाऊ शकतो. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 41 मतांचा कोटा असला तरी कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येण्याची शक्यता आहे पाहूया. सध्या भाजपचे 131, शिंदे सेनेचे 57, दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ 40 इतकं आहे. तर मित्रपक्षांची मदत घेतल्यानंतर महायुतीचे 6 खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी ठाकरे सेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा 1 खासदार निवडून येण्याची शक्यता आहे. दरम्यान ठाकरे सेनेची काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा सुरू असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर राहिले. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जी विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ आहे. त्यामुळे ही राज्यसभेची एक जागा महाविकास आघाडीला एकत्र ठेवणार की मग महाविकास आघाडीत दरी आणखीन वाढवणार हा येणारा काळच सांगेल. सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.